मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की ते म्हणतात की वारीमध्ये अर्बन नक्षलवाद आहे। त्यांनी विधान परिषदेत अर्बन नक्षल आहेत का ते एकदा सांगावं सरकारने की वारकरी अर्बन नक्षल आहेत, सांगावं। पण त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानाच्या प्रत देखील त्याच्यामध्ये दाखवली। संविधान, तुकारामाची गाथा आणि संविधान याच्यामध्ये अंतर नाही। तुकारामांनी पण मुठमाती देण्यासाठी, जातीवादाला मुठमाती देण्यासाठीच लढाई केली। माऊलींनी देखील त्याच्यासाठीच लढाई केली, चोखा मेळ्यांनी देखील त्याच्यासाठीच लढाई केली, चोखा महाराणी पण त्याच्यासाठीच लढाई केली। ही लढाई समता आणि समानतेसाठी होते, तेच तर संविधानात ना आलं। वारी तुम्हाला शिकवते काय? गेले अनेक वर्ष वारी काय शिकवते तुम्हाला? समता आणि समानता। आणि ती जर धोक्यात असेल, म्हणजे संविधान धोक्यात असेल, तर वारीच्या माध्यमातून जर प्रबोध होणार असेल तर वारी ही संविधानाचं प्रतीक आहे। जर संविधान हातात घेणं अर्बन नक्षल असेल तर मी अर्बन नक्षल आहे। पण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की असेच प्रकार रोखण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक जे आहे ते लवकरात लवकर मान्य झालं पाहिजे। हेच आम्ही म्हणतोय की विशेष जनसुरक्षा कायदा आणून तुम्ही इथल्या सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकारांना गळफास देण्याचा प्रयत्न करताय। लगाव फाशी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की या ठिकाणी जे मनीषा कायंदे यांनी आरोप केले होते त्या आरोपांवरती जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले। त्यांचं म्हणणं आहे की मी प्रत्येक वेळी संविधान जे आहे ते हातात घेऊन फिरेन, जर अर्बन नक्षल असेल तर मला अटक करा, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। कॅमेरामन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।